नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आपण स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत. तर आजचा एपिसोड खूप सॉलिड आहे मित्रांनो. बघा, सुरुवातीला त्यांनी अर्णवच्या घरचा सीन दाखवलेला आहे. अर्णवन आणि बाकीचे सगळे जेवण करत असतात. तिथली मेड अंजलीला जेवण वाढत असते. तर अंजली म्हणते नको नको बस झालं. आजी म्हणतात वाढ तिला. तितक्यात लावण्य म्हणते तुला काही हवं आहे यार. इकडे आजी म्हणतात हे बघ अंजली, तू नीट खाल्लंही पाहिजेच आणि आरामही तितकाच केला पाहिजे. तू नीट आराम करत नाहीस ग, म्हणून काळजी वाटते तुझी. अंजली म्हणते अगं आजी, आराम करून करून बोर होतंय आता. आणि ते स्पेशालिस्ट डॉक्टर होते ना, त्यांनी सांगितलंय की काळजी करायचं काहीच कारण नाही. हो की नाही रे चिंटू. अर्णव कुठल्या तरी वेगळ्या विचारांमध्ये गुंतलेला असतो. अर्णव म्हणतो हो. आजी म्हणतात चिंटू, तू आता याच्या तब्येतीची काळजी करू नको. पण आजीला कोण सांगणार. अर्णवला तर तिची खूप काळजी आहे, त्याचबरोबर ईश्वरीचीही खूप काळजी आहे. कारण जो होणारा नवरा आहे तो ईश्वरीलाही फसवणार आहेत आणि त्याच्या बहिणीलाही फसवणार आहेत. ती म्हणता आता मी आली आहेत ना, तर आता मी हिला सगळं खायला लावते की नाही बघ. अर्जुन परत त्याच्या विचारांमध्ये गुंगून जातो. त्याच्याकडे बघतच असतात. ते म्हणतात चिंटू, ईश्वरीचे वडील हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तू जर लग्न केलं असतंस तर मीडियावाल्यांना हा एकच मुद्दा मिळाला असता आणि ते तू टाळलंस. अगदी बरोबर होतंस तुझं. पण जावई बापूंनी सांगितलंय की तिच्या वडिलांना आता डिस्चार्ज मिळालाय. मग आता तुझी काही हरकत नसेल ना लग्नाला आता. तिचं बोलणं ऐकून मामींना तर छान वाटलं, लावण्यालाही छान वाटलं. पण मामा, आकाश आणि अंजलीला थोडं वियर्ड वाटलं की त्यांना असं वाटतंय की अर्णवचं लग्न लावण्यासोबत नकोय व्हायला. जी म्हणतात की आता सर्वजण आहेत तर मग ठरवून टाकूयात ना, चालेल. अर्णव विचार करत असतो आणि लावण्य लगेच बोलते ए यार, एवढा कसला विचार करतोयस तू आता. प्लीज थिंक अबाउट मी जस्ट फॉर वन्स. अजून किती वेळ वाट बघायची मी आपल्या लग्नाची. अर्जुन चिडतो आणि उठून उभा राहतो. अर्जुनने डिसिजन घेतलेला असतो आणि म्हणतो की लग्नाची तयारी सुरू करा. एकूण मामीला आणि लावण्याला आनंद होतोच आणि आजीलाही होतोच. पण त्यापूर्वी अंजलीला आणि मामांना आणि आकाशला ऐकून आनंद होत नाही. कारण आकाशला तर माहितीच असतं की त्याचं प्रेम ईश्वरीवर आहे. अर्णव म्हणतो की पुढच्या 6 दिवसात मी लग्न करीन. जी म्हणते तू खरंच 6 दिवसात लग्न करणार. अर्णव म्हणतो हो. अर्णव म्हणतो वी विल बी हजबंड अँड वाईफ नेक्स्ट 6 days. लावण्य खूप खुश होते आणि म्हणते ए यार सिरियसली, गॉड आय एम सो हॅपी. आणि त्याच्या जवळ जाते, म्हणजे त्याचा हक करते. आजीला तर आनंद होतोच आणि मामा डोक्याला हात लावून बसतात. इकडे त्यांनी ईश्वरीचा घरचा सीन दाखवलेला आहे. सुप्रियाताई म्हणतात राकेशजी, हे 4 मुहूर्त आहेत. मी दादरच्या आमच्या गुरुजींकडनं काढून आणले होते, तेव्हा हेही सोबत होते. तुम्ही एकदा बघून घ्या. राकेश म्हणतो नाही काकू, ज्यातली जी पहिली तारीख असेल तीच फायनल करून टाकू. काय वाटतो, तो ईश्वरीच्या बाबांकडे बघून म्हणतो. प्रियताई म्हणतात पहिली. हो पहिली तर आत्ता लगेच 10 दिवसानंतर लगेच आहे. आत्या म्हणतात अगो बाई 10 दिवसात 10 दिवस 10 दिवसात कशी तयार होईल लगेच. राकेश म्हणतो होईल आत्या, सगळी तयारी होणार, तुम्ही नका काळजी करू, मी आहेत ना धावपळ करायला. प्रियताई त्यांना विचारतच की अहो 10 दिवसानंतर तुम्हाला चालेल ना. ते काही बोलणार, त्यांना तर सगळं खूप काही बोलायचं असतं. पण नाही, त्यांना पेन धरता येत नाही आणि काही बोलता येत नाही. डोळ्यांनी सांगतात तो राकेश चुकीचा अर्थ घेतो. काहीच कळत नाही कोणाला. सांगा मित्रांनो, तुम्हाला कळतंय का त्यांचं बोलणं. जर कळत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आत्तापर्यंतचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. राजेश म्हणतो हो काकू, त्यांच्या डोळ्यात दिसते ते हो म्हणतायत बघा. राकेश त्यांच्याकडे बघून म्हणतो हो ना काका. राकेश म्हणतो आणि हो, तुम्ही पैशांची काहीच काळजी करू नका, होईल सगळं मॅनेज. त्या म्हणते बघितलं सुप्रिया, याला म्हणतात जावयाचा आधार. सुप्रिया हसते, पण कोणाला काय माहित असतो की हा राकेश काय चीज आहेत म्हणून. यांना कळेल तेव्हा किती वाईट वाटेल की हा राकेश काय आहेत म्हणून. हा किती जणींना फसवलंय याने. राकेश म्हणतो अहो आत्या, असं काही बोलून तुम्ही लाजवू नका मला प्लीज. राकेश ईश्वरीचा हात पकडतो आणि म्हणतो या ईश्वरीजी, आपण आशीर्वाद घेऊया. आणि 2 जण जोडीने आशीर्वाद घेतात.
आणि बाबा त्याच्याकडे जरा रागानेच बघतात, पण हे कोणालाच कळत नाही. राकेश जरा इमोशनल होऊन बाबांचा हात घेतो आणि म्हणतो, काका आता आशीर्वाद द्या. मला माहिती आहे की तुमचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. मला बोलता येत नसलं तरी डोळ्यात दिसतंय ना तुमच्या काका. ईश्वरी तिथून निघून जाते. मला तरी वाटतं ईश्वरी खुश नाहीये, पण बाबांच्या करिता ती हे लग्नाला तयार आहेत. नमू म्हणते, इशू. नमू म्हणते, ईश्वरीला काय झालंय? ती म्हणते, हळव्या झाल्या असतील बाईसाहेब. आत्या म्हणतात, सुप्रिया तू तिला म्हणतेय, पण तुझेही डोळे पाणावलेत ते बघ. या ताई म्हणतात, आपली इशू आता कायमची सासरी जाणार, मग येईल कधीतरी माहेरपणासाठी. राकेश म्हणतो, असं काय म्हणतात काकू, मी घेऊन येत जाईल ना त्यांना. त्या खूप उत्साहात असतात आणि म्हणतात, बरं चला आता गप्पा काय मारत बसलोय आपण, 10 दिवसावर आलायत ना लग्न, मग केवढी कामं बाकी आहेत. अगं सुप्रिया खूप इमोशनल झालेली असतात पण आणि म्हणतात की सुरुवात यादांपासून करूयात. म्हणतात, हो मग. सुप्रिया म्हणते, राकेशजी तुम्ही बसा, मी तुम्हाला चहा पाठवते. राकेश म्हणतो, हो अवकाश. प्रियताई नमूला म्हणतात, नमू चहाचं बघशील का जरा? म्हणते, हो बघते. त्या म्हणते, आलेच हं. राकेश म्हणतो, हो मी आहेच इथे काकांजवळ. राकेश सर्वजण निघून गेल्याची खात्री करतो. म्हणजे ह्या सगळ्या दोघी जणी किचनकडे आणि ईश्वरी रूममध्ये असं गेल्याची खात्री करतो आणि त्याचा खरा चेहरा तो संजय दादांजवळ समोर आणतो. त्यांना म्हणतो की त्रास होत असेल ना खूप? असतोच काही लोकांच्या नशिबात त्रास. या माणसाने आपल्याला गाडीने उडवलं, त्याच्यामुळे आपली ही अशी अवस्था झाली. त्याच्याशीच लेकीचं लग्न लावावं लागणार आहे तुम्हाला. लोकांना वाटते की ऍक्सिडेंट अर्णव राजशिर्केनी केलाय, पण तुम्ही पाहिलंय माहितीये, पण तुम्ही करणार तरी काय? आवाज फुटत नाहीये, हातपाय चालत नाहीये, सांगणार कोणाला? त्यामुळे आता इथेच बसून जे घडतंय ते बघत बसायचं सासरे बुवा. आणि राकेश त्यांचा हात डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो, हा असा आशीर्वाद द्यायचा मला, कशी दिला तसा. पण तुम्ही बांधलेले आहात, मी मोकळा आहेत काहीही करायला. राकेश त्या बाबांची मान दाबतो आणि म्हणतो, अगदी काहीही करायला त्यांना त्रास होत असतो, पण याला कसं कोणीच बघत नाही. तो किती वेळ त्यांची मान दाबून ठेवतो, अक्षरशः त्यांना त्रास व्हायला लागतो, त्यांना ग्लानी यायला लागते, इतकं जोरात दाबून ठेवतो. आणि तेवढ्यात कोणीतरी आवाज देतं, इशू. तेवढ्यात तो त्यांची मान सोडतो आणि त्यांचा हात पकडतो. त्यांना ठसका जातो आणि त्यांची मान खाली होऊन जाते. राकेश किती नाटक करतो आणि म्हणतो, काय झाले काका, पाणी देऊ का तुम्हाला? पाणी नाही. राकेशला मजा वाटत असते त्यांच्या या हालतवर. त्याला माहिती आहे की आता त्यांच्या अशा हालत केल्यामुळे आता आपल्याला आपलं लग्न ईश्वरी सोबतच होईल. आता ते लग्न कोणीच रोखवू शकत नाही. इकडे अर्जुन बसलेला असतो आणि विचार करत असतो. त्याला तेच आठवतं की राकेश म्हणतो, पुढच्या 7 दिवसात लग्न करायचं लावण्याशी, कारण माझ्या एका हातात तुझ्या त्या गोंडस बावळट बहिणीची मान आहेत आणि दुसऱ्या हातात तुझ्या त्या मिस इंदोरची मान आहे. हे तुला अंजलीची तिरडी बांधावी लागेल. मी मारून टाकणार आहे तिला. आणि इकडे ईश्वरी सुद्धा विचारांमध्ये गुंतलेली असते. तिची आई म्हणते, इकडे 4 मुहूर्त आहेत, तुम्ही बघून घ्या. राकेश म्हणतो, जी तुम्ही पहिली तारीख आहे ती चालेल मला. ईश्वरी हे सगळा विचार करत असते. आणि इकडे परत अर्णवचं सीन दाखवलेला आहे. अर्णव जवळ त्याचा लहान भाऊ आकाश आलेला असतो. आकाश त्याला अर्णव आणि लावण्याची वेडिंग कार्ड दाखवायला आणलेलं असतं. अर्णव आकाशकडे बघतो आणि आकाश त्याला मान डोलवून सांगतो की बघ, तुमच्या वेडिंग इन्व्हिटेचं डिझाईन लावण्याने पाठवलंय, बघून घे. तो तिच्या मेसेजला रिप्लाय केला नाहीत म्हणून तिने मला पाठवलंय. आकाशकडे बघतो आणि त्या इन्व्हिटेशन कार्डकडे बघत असतो, म्हणजे वेडिंग कार्डकडे बघत असतो. इकडे नमो ही ईश्वरीच्या आणि राकेशच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलेली असते ईश्वरीला दाखवायला. नमो म्हणते की तुझ्या लग्नाच्या पत्रिकेचं सॅम्पल. नमो म्हणते, अगं इशू, आता तरी लक्षात येतंय का तुझ्या? सगळं फायनल झालंय. एकदा का लग्न लागलं की काहीच करता येणार नाहीये. इकडे अर्णव जोरात पत्रिका आपटतो आणि म्हणतो, काय करायचं हे आता आकाश? आकाश पण चिडतो आणि बोलतो, म्हणजे फायनल आहे सगळं. म्हणतो, यू रिअली वॉन्ट टू मॅरी लावण्या? नमो म्हणते, नुसते बघत नको बसू इशू,
आता तरी बोल काहीतरी, तेच खूप उशीर झाला आहेत. अर्णव म्हणतो, बोलण्यासारखं काय आहेत आकाश, ते आहे ते करायचं एक्सेप्ट. आकाश म्हणतो, दादा मला कळत नाहीये तू लग्नाला का होकार दिलायस. लावण्या नाही आवडत हे माहित आहे मला, सगळ्यांनाच माहितीये. तू का घेतला असा डिसिजन, आणि तेही एवढ्या सडनली. तू आजीला सांगू शकला असतास. घाई, अर्णव म्हणतो. घाई होती आकाश. अर्णव आधी चिडतो आणि नंतर म्हणतो की नाही कळणार तुला. इकडे ईश्वरी उठून उभी राहते आणि नमूशी बोलते. त्यात न कळण्यासारखं काय आहे ताई. ईश्वरी म्हणते, घरच्यांसाठी करते आहे मी. आपल्या बाबांची इच्छा होती की मी हे लग्न करावं. बाबांचा ऍक्सिडेंट झाला नसता तर कदाचित आमचं लग्न होऊन गेलं असतं. आकाश म्हणतो, तू काहीही म्हण दादा, पण मला असं वाटतंय की तुला ईश्वरी मनापासून आवडते. आकाश म्हणतो, जे वाटतं ते फ्रँकली सांगतोय. हेही खरं आहे, अर्णवलाही माहितीये, पण अर्णव यावर काहीच बोलत नाही. आकाश म्हणतो, तुझ्या मनात लावण्याचं नाव कधीच नव्हतं हे माहीत आहे मला. नमू म्हणते, तुझ्या मनात असलेलं नाव वरच्या मेहंदीत असेल का. या प्रश्नाचं उत्तर आता तरी दे स्वतःला. परी म्हणते, असं काही नाहीये ताई, तुला परत एकदा सांगते. मू म्हणते, नाही इशू, तू फसवते हे स्वतःला. दोन नावं वेगळी आहे आता तरी मान्य कर. इकडे नम्रता ईश्वरीला समजवत असते आणि तिकडे आकाश अर्णवला समजत असतो. ईश्वरीलाही माहीत नसतं की आपल्यावर अर्णव प्रेम करत असतो आणि ईश्वरीलाही हे कळत नसतं की आपणही त्याच्यावर कदाचित थोडं तरी प्रेम करत असतो. अर्णव चिडतो आणि म्हणतो, ऑफकोर्स आकाश, दोन वेगळी नावं आहेत, पण माझं प्रेम, माझी रिस्पॉन्सिबिलिटी दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. आणि आजीला जर असं वाटतंय माझं आणि लावण्याची पत्रिका जुळली, जे झालं सगळं, मग इट्स ओके, करतो तिच्या मनासारखं. आय थिंक आय एम राईट. आकाशलाही अर्णवचं म्हणणं पटत नाही आणि इकडे लगेच ईश्वरीने त्यांचा सीन दाखवलेला आहे. ईश्वरी म्हणते की मी चुकते असं मला नाही वाटत ताई. हे लग्न केल्यामुळे बाबा खुश होतील. कदाचित बाबांच्या तब्येतमध्ये सुधारणा होईल. आणि राकेशजींना नकार देण्यासारखं काय आहे तूच सांग ना. बाबांच्या आजारपणात त्यांनी एवढी धावपळ केली. बाबांचा आपला विश्वास आहे त्यांच्यावर. आपल्याच परिवारात ते स्वतःचा परिवार मानतात. एवढा भला माणूस असताना मग वेगळा विचार का करायचा ताई. मू म्हणते, इशू अगं पण. ईश्वरी म्हणते, ताई मला कळतंय मी काय करते ते. ह्या लग्नाबद्दल उगाच वेगळे विचार माझ्या मनामध्ये भरवू नकोस. मी आनंदात आहे. नमू म्हणते, हो पण हा आनंद दिसत नाहीये तुझ्या डोळ्यात. नमू बरोबर ओळखते आहेत, शेवटी तिची बहीण आहेत ना ती, आणि तिच्या बहिणीचा आनंद हे कशात आहे हे नमूला माहीत आहे, पण तीही काही बोलू शकत नाही यावर. इकडे अर्णव म्हणतो, मी हे सगळं घरच्यांच्या आनंदासाठी करतो आहेत आकाश. नथिंग सेज मॅटर टू धिस. आकाश म्हणतो, डोंट से दादा, डोंट. तुझ्या मनामध्ये जे प्रेम आहे तू असं रिजेक्ट नाही करू शकत. अर्णव म्हणतो, नशीब नाही मानत मी आकाश. मला असं वाटतं की प्रेमच नाही येत माझ्या नशिबात. आकाश म्हणतो, चुकतोय तू. इकडे नमू म्हणते ईश्वरीला. ईश्वरी म्हणते नमूला, चूक काय बरोबर काय याचा विचार करत बसणार नाहीयेत मी. तू म्हणते, म्हणजे असलं तरी सगळं करशील तू. ईश्वरी म्हणते, ताई मला एकच माहितीये, जे काही घडतंय ते खरंच चुकीचं असेल तर गणू बाप्पा ते थांबवेल. इकडे अर्णव म्हणतो, आता हे नाही थांबवू शकत मी आकाश. आकाश म्हणतो, सगळ्यांचा विचार करतोयस तू, सगळ्यांचं मन जिंकणार आहेस लावण्याशी लग्न करून. हारशील आतून, डोंट यू गेट इट, यू विल नॉट बी हॅपी. एवढं बोलून आकाश तिथून चिडून आणि रागानं निघून जातो. अर्णव सुद्धा खूप चिडलेला असतो, पण तो कंट्रोल करतो. इकडे नमू म्हणते, हे सगळं आनंदाने करतेस हे तू फक्त दाखवतेस सगळ्यांना आणि स्वतःला पण तू आतून खुश नाहीयेस. लग्न ठरलेल्या मुलीचा चेहरा कसा आनंदी असतो ना, तसा चेहरा मला तुझा आजवर दिसलेला नाहीये. विचार कर. नमू खरंच बोलते आहेत. ईश्वरीचा चेहरा आनंदी दिसतच नाहीये. ती बहीण ती बहीणच असते. आणि एवढं बोलून नमू तिथनं निघून जाते. आता ईश्वरी त्या लग्नपत्रिकेकडे बघते. इकडे अर्णवही त्या पत्रिकेकडे बघत असतो. इकडे अर्णवच्या घरात सगळी लग्नाची तयारी झालेली असते. म्हणजे आज हळदीचा प्रोग्राम असतो बहुतेक, कारण सगळं फुलांनी सजवलेलं असतं. पिवळ्या फुलांनी सगळं सजवलेलं असतं. एका खुर्चीवर बसलेला असतो. मामा काहीतरी विचार करत असता. आजी लावण्यासोबत बोलत असते आणि मामी थाटामाटा तिकडून तिकडं हिंडत असते. लावण्याच्या हातावर मेहंदी काढत असते.
आकाश आणि मामा लग्नाचं नियोजन करत असतात, असं काहीसं त्यांनी सगळं दाखवलेलं आहे. आणि अर्णव त्याच्या चिंतेत असतो, विचार करत असतो आणि त्याला तेच आठवत असतं की राकेश काय म्हणतो की पुढच्या 7 दिवसात तू जर लावण्याशी लग्न नाहीच केलं तर माझ्या एका हातात तुझ्या लाडक्या भोळ्या बावळट बहिणीची मान असेल आणि दुसऱ्या हातात तुझ्या त्या मिस इंदोरची मान असेल, असं काहीसं ते अर्णवला आठवत असतं. अर्णव त्याचा विचार करत असतो. सर्वजण खूप खुश असतात. इकडं आजीही खुश असते, मामीही खुश असते, लावण्य तर खूपच खुश असते आणि खूप सुंदर दिसत असते. प्रेक्षकांनो, लावण्य सुद्धा. इकडे ईश्वरी बाबांचा व्यायाम घेत असते. ती हात वर आणि खाली असा करत असते आणि त्यांना सांगते की बाबा, तुम्हाला असं हात वर खाली करायला सांगितलेलं आहेत बरं का डॉक्टरांनी. तेवढ्यात तिथे राकेश येतो आणि म्हणतो, अरे वा, फिजिओथेरपी चाललेली दिसते. राकेश म्हणतो, ईश्वरी डॉक्टर? ईश्वरी म्हणते, हो हो, मघाच येऊन गेले. म्हणतो, बरं काका, बघा मी तुमच्यासाठी काय घेऊन आलोय. हेच त्यांच्यासाठी शॉल घेऊन आलेला असतो आणि तो ती ओपन करून त्यांच्या खांद्यावर टाकतो आणि म्हणतो, आवडली ना? त्याकडे रागाने बघतायत आणि तो म्हणतो, हो म्हणतायत. हे सुद्धा घरातल्या लोकांना कळत नाही बघा. ईश्वरीला फोन येतो आणि ती म्हणती, राकेशजी जरा. राकेश म्हणतो, हो हो बघा फोन, मी बघतोय. इकडे राकेश त्यांना म्हणतो की हे बघा, अजिबात काळजी करू नका, लवकरच लग्न होणार आहेत. पण आता बाबा यावर काहीच बोलू शकत नाही, ना त्यांना बोलता येत, ना लिहिता येत, ना काही कुठलीच हालचाल करता येत. म्हणतो, काय ईश्वरी, बरोबर ना? आणि म्हणतो, काका तुम्ही नका काळजी करू, तुमच्या मुलीला नेहमी सुखी आणि आनंदी ठेवेल. ते लावण्याची मेहंदी काढत असताना अंजलीचं सारखं लक्ष आपल्या भावाकडे जात असतं. ते ईश्वरीचं घर दाखवलेलं असतं आणि इकडे सर्वजण लग्नाची यादी करत असतात. त्याला बोलवायचं याची सर्व तयारी चालू असते. इकडे सुप्रिया काकांना पेज वगैरे देत असते प्यायला. इकडे राकेशचा आणि आजीचा सीन दाखवलेला असतो. इकडे आजी राकेशला हवे तेवढे पैसे देत असतात. इकडे राकेश त्या पैशांचा बंडल हातामध्ये गेलेला असून लगेच तो हातातला बंडल आणि कौतुकाने त्याच्याकडे बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ते पैसे तो आपल्या खिशात ठेवतो आणि लग्नाची तयारी करण्यासाठी निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आत्या म्हणत असते, नमू त्यांना आमंत्रण दे बाळा, उगाच कोणी सुटायला नको. तू जर असता नीट तर सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलवलं असतं, नाही का? इकडे ईश्वरीचे आई बाबा काही बोलत नसतात, काही चालत नसतात, पण त्यांच्या मनामध्ये विचार चालू असतो की आपण घेतलेला निर्णय किती चुकीचा आहे, पण ते काहीच करू शकत नाही. ईश्वरी मागून ह्या सगळा प्रकार बघत असते. ती वडिलांकडे बघत असते की त्यांची अवस्था कशी झालीये, काय झालंय. तिला फार वाईट वाटत असतं. ते आता खुर्चीवर खिळून बसलेले आहेत. ईश्वरीला फार वाईट वाटत असतं. बाबा जर आधीसारखे असते तर त्यांनी स्वतःहून सगळी तयारी केली असते. हा भाग असाच इथे संपत असतो. तुम्हाला आत्ताचा एपिसोड कसा वाटला मित्रांनो, हे नक्की कमेंट करून कळवा. आणि आता आपल्याला उद्याचा भाग म्हणजे थोडासा प्रोमो त्यांनी दाखवलेला आहे, तो आपण बघू. तो नक्की बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. राकेश अर्णवला कुर्ता लावून बघत असतो. बघा मेवणे साहेब, बघा, अहो लग्न ठरलंय तुमचं, मला शोभून दिसेल असाच कुर्ता काढणार आहेत मी, अजिबात काळजी करू नका. ईश्वरी आपल्या बाबांकडे बघत असते. तिचे बाबा न्यूजपेपरकडे बघत असतात आणि न्यूज बातमी छापून आलेली असते. वर्ष मुलीची फसवणूक करणाऱ्याचा पर्दाफाश. ही न्यूजपेपरकडे त्या संजय काकांचं लक्ष जातं. आपल्या मनामध्ये विचार करत असतात, तो राकेश माझ्या मुलीची फसवणूक सुद्धा अशीच करत आहे. त्यांना आता राकेशचा खूपच जास्त राग येत असतो. अर्णव म्हणत असतो, मामा तू एक काम कर, तू ईश्वरीला माझ्या लग्नाचं आमंत्रण दे. इकडे आली तरच तिला आपण राकेश पासून प्रोटेक्ट करू शकतो. मामा म्हणतो की अर्णव, तुला खरंच असं वाटते की आपण ईश्वरीला लग्नाचं आमंत्रण देऊया? अर्णव म्हणतो, ती जर इथे आली ना तर आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर राहील. कदाचित आपण त्या राकेशवरती सुद्धा लक्ष ठेवू शकतो आणि ते ईश्वरीला प्रोटेक्ट करू शकतो, नाही का? आता इथे अर्णव ईश्वरीला वाचवण्यासाठी जे होईल ते प्रयत्न करत असतो. आणि प्रेक्षकांना इथे हा एपिसोड आणि हा भाग संपलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड हे नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.